नमस्कार मंडळी. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचं नाव जरी घेतलं तरी आपल्यात उत्साह संचारतो. हिंदू धर्मासाठी बलिदान दिलेले संभाजी महाराज धर्म राखण्यासाठी औरंगजेबाला धैर्याने सामोरे गेले. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा त्यांना पिता लाभला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारलं. दख्खन मधल्या प्रजेला मोगलांच्या जाचातून मुक्त केले. स्त्रियांना संरक्षण दिले. परस्त्रीचा आदर ठेवला. पण आज आपण नक्की कसे वागतो आहोत समाजात? परस्त्रीचा आदर न लागता त्यांच्यावर अत्याचार होतात, पण आपण उघड्या डोळ्याने ते हातबलपणे बघत राहतो. मुघल हिंदू स्त्रियांवर अत्याचार करतो. त्याची चीड राजांना लहानपणापासूनच होती. स्त्रीची बेआबरू केली म्हणून राजांनी रांजेगावच्या बाबाजी पाटलाचे हातपाय तोडून त्याचा चौरंगा केला. जातीवाद, धर्मवाद तर आपल्या नसा नसात वाढतोय. पण धर्म म्हणजे नक्की काय हे कोणाला समजून घ्यायचं नाही. आठवा तो प्रसंग जेव्हा नेताजी पालकरांना महाराजांनी पुन्हा हिंदू धर्मात घेतलं. मोहम्मद कुली खान महाराज मुजरा सुद्धा विसरलात. औरंगजेब बादशहाचे निष्ठावंत सरदार. महाराज मी चुकलो. महाराज मला क्षमा करा महाराज, मी चुकलो. क्षमा? आणि तुम्हाला एकेकाळचे तुम्ही आमचे सेनापती. महाराज तुम्हाला लोक प्रति शिवाजी असं समजत होते नाही तुझी, आणि आज तुम्ही आमच्या समोर मोहम्मद कुली खान म्हणून आलात. काय केलं हे तुझी तुम्ही? तुम्हाला धर्माचाही विसर पडला. महाराज मी हौसला धर्म नाही बदलला. माझ्यावर सक्ती करण्यात आली होती. धर्म बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता. महाराज कुणाला सांगता येईल तुझी? खरं खोटं आम्ही जाणतो. महाराज मला वाचवा. महाराज मला वाचवा. आत्त म्हणून नको, पण छत्रपती म्हणून मला परत हिंदू धर्मात घ्या. मला परत हिंदू धर्मात घ्या. मला हिंदू व्हायचंय परत. महाराज मला हिंदू व्हायचंय, आणि हे फक्त तुम्हीच करू शकता. महाराज उठा नेतोजी उठा. परमेश्वरानं आम्हाला छत्र दिलं श्रींचं राज्य उभं करण्याकरिता. यापुढे राज्याशी इमान राखणार असाल, दिलेल्या वचनाची जाड राखणार असाल, स्वधर्माची निष्ठा राखणार असाल तरच आम्ही तुम्हाला हिंदू धर्मात परत घेतो. महाराज नेतोजींच्या शुद्धीकरणाची तयारी करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणाची जबाबदारी हिमतीने स्वीकारली. दिल्लीचा मोगल औरंगजेब बादशाह 2 लाखांची फौज घेऊन दक्षिणेत आपलं राज्य राखण्यास निघाला. त्यावेळेस संभाजीराजे पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांच्याशी एकाच वेळेस संघर्ष करीत होते. औरंगजेब दख्खनमध्ये आल्यावर शंभूराजेंनी त्याला 8 वर्ष धैर्याने तोंड दिले. पण संगमेश्वरामध्ये 1 फेब्रुवारी 1689 मध्ये औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खानाने संभाजीराजांना त्यांचा मित्र कवी कलश यांच्यासह पकडले व त्यांची धिंड काढत बहादूरगडावर नेले. हुजूर हुजूर हुजूर. चुप रहो असद, चिल्लाओ मत. धैर्य नहीं है हम. वो संभा अभी पकड़ा गया कि नहीं ये हमें बताओ. असद, इस दक्खन में आए हमें कितने साल हो गए? सिर्फ 8 साल हुजूर. बेवकूफ, 8 साल हो गए हमें. 8 साल. और ये संभा अब तक हमारे कब्जे में नहीं आया. त्याचे किल्ले आपल्या ताब्यात यायला अजून किती काळ लागणार आहे? तो रामसेसचा एक साधा किल्ला घ्यायला आपल्याला 6.5 वर्ष लागली. तोही किल्ला आपल्याला लढून नाही तर फंद फितुरीने मिळाला. एवढी मोठी 2 लाखाची फौज घेऊन आम्ही या दख्खनमध्ये दाखल झालो. हे दिवस पाहण्यासाठी? बिलकुल नाही. असा बिलकुल नाही. त्या संभाजीला लवकर जेरबंद केलाच पाहिजे. खुशखबर है हुजूर, खुशखबर है. बोलो, क्या है? हुजूर, संभाजी पकड़ा गया. उसे मुकर्रब खान ने संगमेश्वर के पास दबोच लिया. क्या? संभा पकड़ा गया? मगर आसक, ये खबर तो बिल्कुल सही है ना?
हुजूर, गफलतीला जागाच नाही. आपल्या हेऱ्यांनी ही खबर आणली. मुकरब खान संभाजी आणि त्याचा दोस्त कवी कलश यांची धिंड काढत बहादूरगडावर येतो आहे. चिल्ला मत. हुजूर, धिंड हुजूर, धिंड. तो धिंड देता है उस जहन्नमी मरगट्ठों के राजा की. बहुत अच्छा. अल्लाह अकबर, अल्लाह अकबर. जाओ उस जहन्नमी संभाजी को मेरे सामने पेश करो. जी हुजूर. सुनो. जी हुजूर. त्याची झडती घ्या. हुजूर, त्याची झडती घेतली आहे. कैद्याजवळ एकही शस्त्र नाही. सुनो. जी हुजूर. हात पाय न त्याचे काही वाघ नख वगैरे. हुजूर, कैदीचे हात पाय साखर दंडाने जखडले. ठीक आहे. सुनो. जी हुजूर. आमच्यापासून हात दूर ठेवा. आखिर वो उस जहन्नमी सीवा का बेटा है संभा. जेल बंद तोडून आमच्यावर हात घालून तू. जी हुजूर. सुनो. जी हुजूर. कुछ नहीं. जाओ. छत्रपती संभाजी महाराज. तू तप तेज निहार के तक तेजो औरंग. तेज तुझे झळाळते भान विसरतो बादशहा. त्या तेजाला सलाम करण्यासाठी बादशहा तख्त उतरला पहा. खामोश. बकवास बंद करो अपनी. तुम हमारी गिरफ्त में हो ये मत भूलो. वाह कवीजी वाह. रायगडावर असतो तर या ओळींसाठी तुम्हाला कंठा दिला असता. पण या घडीला काय देऊ तुम्हाला? ते तेज द्या, ते शौर्य द्या. मृत्यूशीही झुंजणारे धैर्य द्या महाराज, धैर्य द्या. कवीजी, त्या धैर्यासाठी आमच्या पुढे पदर कशासाठी पसरलं? परमपूज्य आबासाहेबांचं स्मरण करा. आबासाहेबांना पाहून समोर येऊन उभा ठाकलेला मृत्यू देखील ओशाळलाय. आल्या पावली मागं फिरला. आज आम्ही ताठ मानेने उभे आहोत ते त्यांच्याच पुण्याईवर. असर शायर और शायरी की हमारा सख्त नफरत है. न देखा न इश्क न सुनी गजल कभी. परवरदिगार की खुशी यही हमारी तमन्ना रहे. वाह हुजूर, वाह. ए कंबक्त, शायरीची नफरत दाखवण्यासाठी सुद्धा तुला रचावा लागला एक गझल. अखेर हीच तुला खुदानं दिलेली सजा आणि हीच तुझ्या बुद्धीची मजल. वाह कवीजी वाह. मान लिया कवीजी, मान लिया. अपनी जुबान को लगाम लगाओ. असद, कल सूरज उगने से पहले उस काफिर की जबान काट डालो. जी हा जहापना. झाकशी रहे आभाळ तरी सूर्य तेज ते लपेल कैसे. छाटशी ही जुबान जरी काव्य ते मरेल कैसे. जिवंत राहील गझल तराणा सरस्वतीचा हा नजराणा. अभंग अतूट आहे जैसा ताठ गणा आणि मराठी बाणा. वाह राजे वाह. ये छत्रपती संभाजी महाराज. कवीजी, शहनशाह आलमगीर म्हणतात ते हेच काय? राजे, एकाच गोष्टीचं आम्हाला दुःख वाटतं.
आपली शानदार धिंड बघायला आपले म्हणून पिताजी छत्रपती शिवाजी महाराज हयात असते तर चौथा तरंगे या घडीला आबासाहेब जिवंत असते तर याहीपेक्षा शानदार धिंड काढून त्यांनी आपल्याला सुद्धा रायगडावर खरपटत नेलं असतं. संभाजी औरंगजेब जबान सांभाळून बोला. संभाजी कोणालाही सांभाळून बोलायची आमची रीत नाही. हाँ सर, ये इंसान नहीं शैतान है शैतान. हो मिलापूर आता तुझी मौत आली. औरंगजेब तू बेवकूफ आहेस. अरे मौत येणार येणार ती येईल कुठून? पागल, मृत्यूच्या हातात हात घालून गेली 8 वर्ष तुझ्याशी रोज झुंज देतोय. ती तर सतत माझ्या शेजारी उभी आहे. या बाबा बोलायला खूप सोप्या आहेत माझे, पण पेटे पलिते लावून अंगाची चामडी सोडली जाईल त्यावेळेला तुमच्या वाट्याला फक्त वेदना ऐकतील. वेदना लोकांना त्यांच्या कानावर फक्त तुमच्या किंकाळ्या ऐकू येतील. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. मतलब समजला नसेल तर समजून घे. छाटशील तू हे हातपाय, भाजशील तू हा उभा देह, पण हे हातपाय म्हणजे मी नव्हे, की हा देह म्हणजे मी नव्हे. औरंगजेब, वाऱ्यावर शमशेर चढवून वादळाचा शिरच्छेद होत नाही, की पाण्याला पेटलेले पलिते लावून समुद्र कधी संपत नाही. असं ही कौन सी भाषा बोल रहा है? तशी अपेक्षाही नाही शहनशाह. हा ज्याच्या त्याच्या कुवतीचा प्रश्न आहे. संभाजीराजे, तू माझ्या ताब्यात आहेस हे विसरू नकोस. बोला, और कोई सवाल? संभाजीराजे, तुम्ही तुमचे सगळे किल्ले आमच्या स्वाधीन केले पाहिजे. तेवढ्याला भागणार नाही राजे. तुमचा खजाना तुम्हाला आमच्या हवाली करावा लागेल. सोमत राजे, तुमची जान आमच्या हातात आहे. आमच्या मर्जीप्रमाणे वागाल तर आम्ही तुम्हाला जीवदान देऊ. आलमगीर, छत्रपती दान देतात, दान घेत नाहीत. अच्छा, तो असं उद्या पहाटे या जहन्नमीच्या डोळ्यात तापलेली सळे फिरवा, याची मगरूर जबान काटा, त्याचे हातपाय तोडा, चामडी सोडा. लेकिन याद रखना, हा मगरूर जहन्नमी सीधेपणाने मरता कामा नये. तो ओरडला पाहिजे, किंचाळला पाहिजे. सरपटत सरपटत आम्हाला शरण आला पाहिजे. इस औरंगजेब से गुस्ताखी करने का क्या नतीजा होता है, ये उस काफिर संबा को और उसके दोस्त को समझा दो. जाओ. हे औरंग्या, गेली 8 वर्ष तू मराठ्यांचा राजा कसा लढतो ते पाहिलंस. आता तो कसा मरतो ते बघ. लेकिन याद रखना पागल, मराठ्यांचा एक राजा तू मारलास तरी असले शेकडो शेकडो राजे पैदा करणारी मराठ्यांची रयत अजून जिंदा आहे.